धन्य धन्य शिवाजी सुर दृष्ट मुगला बाजूनी पाणी दृष्ट मुगला घडविला स्वराज्याचा इतिहास घडविला स्वराज्याचा इतिहास कीर्तीचा डंक मिळे गगनात कीर्तीचा डंक मिळे गगनात जिरहाजी कीर्तीचा डंक मिळे गगनात जिरहाजी पहिलं नमन हे पहिलं नमन त्या महाराष्ट्राच्या मातीला दुसरं नमन ज्या मातीला स्वराज्य उभं करण्याकरता एक रत्न दिलं त्या मातीला म्हणून नमन गातोय ए मुजरा मानाचा मुजरा मानाचा देशाची उतारी त्या माई माऊलीनं शुभा राजाला घडवलं वाढवलं ज्ञानाचं ज्ञानामृत पाजलं आणि वयाच्या 16 वर्षी तोरण्याला तोरण मानलं ह्या मार्ग मावळा सभा केला मग या राजाची कीर्ती बेभानू लागली कीर्ती बेभानू लागली राजाची 18 बगड जातीतला राजा होता पण एका जातीतला नाही बर का स्वराज्य हे कोणा एका जातीवाल्याचं नाही तर 18 बगड जातीचं मिळून म्हणतं स्वराज्य राजाला पकडण्याकरता अफजल खानानं तबकात पाणीला बुडा उचलला अरे कोण आहे शिवा कोण आहे शिवाजी कम विडा उचलला आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर आला पहिलं गाव लागलं मायबाप तुळजापूर हे तुळजापुरात गाव कोणाचं मंदिर कोणाचं तुळजापुरात बोला ना हे तुळजापुरात मंदिर कोणाचं तुळजाभवानीचं आणि संबळ वाजवला दोघांनी कसं वाजला संबळ ऐका सोडावं लागलं आणि सोडलं गड्या तुळजापूर पंढरपुरात आले पंढरपुरात मंदिर कोणाचं पंढरपुरात आणि अभंग वाजू लागला कोणता अभंग गेई 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 माझे वाजे वाजे
जिजुरीत आली. जिजुरीत कोणाचं मंदिर आहे? थांबा ना. अजून नव्हते आले. जिजुरी घेतली आणि कोरठण नगरीत आले. कोणाचं मंदिर आता आहे का? हा बरोबर आहे. हा मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी माझ्या सोमाच्या प्रेम नगरावारी सावध ओवणी भजनी लागा ते मकरा काय मारी हे हे इच्छा मुरली संपावू नका पडाल नरकाद्वारी इच्छा मुरली संपावू नका पडाल नरकाद्वारी मुरळीचं पाहू नका पडाल नरकाद्वारी इच्छा मुरळीचं पाहू नका पडाल नरक हे बुदली तार दिवटी उजरा तारी मोन बुदली तार दिवटी उजरा महाद्वारे मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मंडळी जेजुरी सोडली आणि जेजुरी सोडल्यानंतर पैठण मध्ये आले. पैठण मध्ये कोणाचं मंदिर माहिती का? पैठण मध्ये कोणाचं मंदिर? पैठण मध्ये कोणाचं मंदिर? एकनाथ बाबांचं. आणि अभंग वाजू लागला कोणता माहिती का? कोणता? दौर फिरवी तुम्ही डुगुडुग आहे का? डुगुडुग आहे का? पिंगळा 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 महाद्वारी या शेजारीनं या शेजारीनं बरं नाही केलं गं. मला 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 पंढरीला नेलं गं बया. मला पंढरीला नेलं गं बया. नेलं गं. मंडळी पैठण सोडलं, जेजुरी सोडली आणि प्रतापगडाच्या पायथ्याला भेटीची वेळ ठरली. आणि प्रतापगडाच्या पायथ्याला भेटीची वेळ ठरली. विजांचा कडकड कडकड आवाज व्हायचा. विजांचा कडकड कडकड आवाज व्हायचा. ढगांचा गडगडाट व्हायचा. आणि दोन महायुद्ध आमने सामने हुए. आओ शिवा, बहुत सुना था तेरे बारे में. किस मिट्टी का बना है रे तू? अरे पूरी दुनिया पे राज किया है तूने. जिसका जिस्म फौलाद का है, अरे मरते दम तक नहीं झुका किसी के सामने, क्योंकि हिंदुस्तान की औलाद है. वो शोभा राजा है, शोभा राजा है. बहुत सुना है शोभा. ए शिवा, बहुत सुना है तेरे बारे में. आओ आओ गले लग जा हमारे. आलिंगन दिला राजा, कपतान दविमानाला, राजन दावा बळकीला, वागणुक्याचा वार केला, कोथळा बाहेर काढला.
आणि अफजल खान ओरडला. अफजल खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा या दादा. आला मागून वार करणार. पण आम्ही हिंदू धर्मातली माणसं आहे. आपण कोणत्या धर्मातली माणसं? बोला बोला. हिंदू धर्म. आणि हिंदू धर्म म्हणजे काय? सरळ सोपी व्याख्या. एक वेळ मोडेल पण वाकणार नाही. ही हिंदूंची औलाद आहे. हिंदूंची औलाद. आम्हाला स्वाभिमानानं जगायला शिकवलंय आमच्या वाडवडिलांना. आणि मागून वार करणाऱ्याला आम्ही कधीच मानत नाही. वार करायचा ना समोरून करायचं. काही गोष्टी काही लोकांना सवय असते मागून बोलायचं नाही. जे काय ना समोरून. आणि मग आओ! आओ शिवा. ए बहुत सुना है और तेरे शेर के बारे में बहुत सुना है. अफजल खान म्हणत राहिला तुझं पोरग छत्रपती शंभूराजे. काय शंभूराजे? अरे सचमुच छावा है छावा. अरे मैंने उसकी आंखें निकाल दी लेकिन झुकी नहीं उसकी नजर हमारे सामने. मैंने उसकी जुबान काट दी लेकिन मांगे जुबान से रैम के दौलत. मैंने उसकी गर्दन काट दी लेकिन झुकी नहीं उसकी गर्दन हमारे सामने. अरे मैंने उसके हाथ काट दिए लेकिन नहीं फैलाए उसने हाथ हमारे सामने. मैंने उसके पैर काट दिए लेकिन नहीं टेके उसने घुटने हमारे सामने. अरे क्यों क्यों? कौन था वो? उत्तर आलं और कोई नहीं वो शेर शिवा का छावा धर्मवीर शंभूराजे भोसले का. क्या बात. ए शिवा तुझ में कोई दैवी शक्ती होगी इसलिए तू बना है. राजानं सांगितलं हा शिवबा म्हणजे भवानी माता खंडोबारायचा आशीर्वाद आहे. सोपी गोष्ट नाही. क्या बात. आणि मग आओ! आणि मग झालं सय्यद बंडानं तलवार काढली आणि चालवणार एवढ्यात आमचा पण एक होता ना होता जीवा. वाचला होता जीवा म्हणून वाचला शिवा. होता